नमस्कार. आभाळमायाच्या कालच्या भागाच्या शेवटी पर्व 2 समाप्त अशी कॅप्शन आपण पाहिलेली आहे. ती कॅप्शन पाहिल्यानंतरही आज पुन्हा जेव्हा आभाळमायाची धून वाजली त्यावेळेला आपल्याला आश्चर्य वाटलं असणार, किंबहुना बहुतेक काहीतरी गडबड झाली असंही वाटलं असणार. गडबड काय नाही, कालच्या भागानंतर पर्व 2 खरोखरच संपलेला आहे आणि तरीही आज आम्ही आपल्यापुढे आहोत ते केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. आभाळमायाच्या पर्व 1 मध्ये 476 भाग प्रसारित झाले, पर्व 2 मध्ये 223 भाग प्रसारित झाले आणि आजचा हा कृतज्ञता व्यक्त करणारा भाग, हे सगळं एकत्र जर केलं तर आजचा भाग हा आभाळमायाचा 700वा भाग आहे. आभाळमायाने आमच्या सगळ्या टीमला भरभरून काही काही दिलं. कोणाला नाव मिळालं, कोणाला समाधान मिळालं, एक नवा एक्सपिरियन्स मिळाला. प्राईम टाईमला लागणारी आभाळमाया ही पहिली दैनंदिन मालिका होती आणि त्याचं प्रेक्षकांनी भरभरून स्वागतही केलं. आमचं जेव्हा थोडंसं चुकलं त्यावेळेला आमचे कानही धरले, आम्हाला 4 गोष्टी कशा व्हायला पाहिजेत त्याही समजावून सांगितल्या. या सगळ्याबद्दल आम्ही आपले मनोमन आभारी आहोत. आम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आभाळमायामध्ये अक्काची भूमिका करायला मला मिळाली हे माझं मी खूप भाग्य समजते. इतक्या ताकदीची भूमिका सुरुवातीला करताना मला असं वाटलं नाही की ही इतक्या ताकदीची भूमिका असेल किंवा लोकांना ती इतकी आवडेल याची मला कल्पना नव्हती. पण मराठीच नव्हे पण इतर भाषिक लोकांना सुद्धा ती इतकी आवडली आणि इतका लोकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला. त्यामुळे मी खूप समाधानी आहे, मी खुश आहे. पर्व पहिल्यामध्ये पण मी काम केलं होतं आणि दुसऱ्यामध्येही मला जेव्हा विचारलं तेव्हा मी या भूमिकेच्या प्रेमात पडल्यामुळेच मी होय म्हणून म्हटलं. पण त्याच्यामध्ये नवीन ह्याच्यामध्ये ती बहिरी म्हातारी दाखवली होती, ती करताना मला खूप मजा आली आणि थोडासा त्याला कॉमेडी टच मिळाल्यामुळे काहीतरी मी वेगळं करू शकले असं मला वाटतं. तुमचा सर्वांचा दयाळू असाच असू दे, अशाच प्रकारची भूमिका मला करायला मिळू देत, हीच माझी इच्छा आहे. नमस्कार रसिको, मी सुशांत शेलार. आभाळमायामधला तन्वीर, आकांक्षा जोशी ही भूमिका साकारताना मला अनेक लोकांची मदत मिळाली आहे. माझी अख्खी आभाळमायाची टीम, म्हणजे दिग्दर्शकापासून सहकलाकारांपासून ते आमच्या स्पॉट बॉय म्हणजे मुन्नाबाईंपर्यंत मला सगळ्यांचंच प्रेम मिळालं आहे. सुकन्याताई आणि माझे जे काही सीन होते ते सगळेच सीन खूप छान झाले, कारण सहकलाकाराचंही तितकंच श्रेय असतं. त्याच इतक्या इन्व्हॉल्व्ह व्हायच्या की आपल्यालाही खूप इन्व्हॉल्व्ह व्हावं असंच वाटायचं. प्रतिक्रियाही खूप मिळाल्या. सगळ्यात आवडती प्रतिक्रिया म्हणजे पहिलीच प्रतिक्रिया मला मिळाली ती म्हणजे, काय तनू सुधाई कशी आहे. मला कळलंच नाही म्हणजे काय त्यांना म्हणायचं आहे. मग माझ्या लक्षात आलं की अच्छा असं विचारतात. असं प्रत्येकानेच मला रस्त्यात, कुठेही, हॉटेलमध्ये, थिएटरमध्ये मी प्रयोग करायचो तेव्हा तनू म्हणूनच हाक मारली आहे. असं सगळ्यांचं प्रेम असू द्या. मी नेहमी विचारायचो माझे बाबा कोण, माझे बाबा कोण. आई नेहमी काहीतरी थापा मारायची. भिंतीवर बाबांसाठी लावलेल्या रिकाम्या फोटो फ्रेम प्रमाणे मीही लोंबकळतच होतो. माझी आयडेंटिटी शोधत मग त्या फ्रेमचा मालक मला भेटला. चोरासारखा, तोंडावर शैलू अंकलचा मास्क लावून. भ्याड भेकड साला. कंट्रोल युअरसेल्फ. तेच करत आलोय. प्लीज मला आज बोलू दे. प्लीज मला बोलू दे. तूच म्हणालीस ना बोल. नमस्कार, मी केतकी थत्ते. आभाळमाया पर्व 2 मधील लहान अक्षता. मी आभाळमाया पर्व 1 मध्ये नव्हते, त्यामुळे
ती छोटी अक्षता कशी होती ते मला त्यावेळी माहिती नव्हतं. मला ते सांगितलं विनय काकांनी, विनय आपटेंनी. आणि त्यांनी मला विचारलं की तू आभाळमाया पर्व दुसरे मध्ये काम करशील का. सिरियलमध्ये काम करताना मला खरंच खूप मजा आली, कारण एकतर ही भूमिका माझ्याच वयाची होती आणि एकंदरीत माझं चालणं बोलणं वावरणं हे ह्या भूमिकेला साजेसच होतं. त्यामुळे प्रत्यक्षात मी जशी आहे साधारणपणे तशीच मी ह्या अख्ख्या सिरियलभर वावरले. आभाळमाया पर्व दुसरेमध्ये काम करणं हा माझ्यासाठी खरंच एक खूप सुंदर, गोड आणि लक्षात राहण्यासारखा अनुभव होता. फक्त चांगल्याच नाहीत पण वाईटही प्रतिक्रिया मला मिळाल्या की अगं असं वागू नये, असं रात्री रात्री डिस्कमध्ये जाणं बरं नसतं, जरा सुधार, अशाही काही प्रतिक्रिया मला मिळाल्या. त्यांनी खरंच खूप बरं वाटलं की म्हणजे लोक इतकं इन्व्हॉल्व्ह होतात. ह्या रोलशी स्वतःला आयडेंटिफाय करणाऱ्या मुलीही मला भेटल्या की हो आम्हीही असेच जातो पण हे बरोबर नाहीये बरं का, असं त्यांनाही वाटायला लागलं. ही खरंच माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि प्रेक्षकांनी मला असाच प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद ते पुढेही देत राहोत हीच इच्छा. नमस्कार. नमस्कार, मी चैत्राली गोखले. आभाळमाया पर्व 2 मधली अनुष्का हा रोल करताना खूप मजा आली. ज्यावेळेला मला विनय काकांनी हा रोल करता विचारलं होतं त्यावेळेला खरंच खूप आनंद झाला होता, कारण पहिल्या आभाळमायामधली अनुष्का हे कॅरेक्टर खरंच खूप छान होतं, त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स होत्या. त्यामुळे हा रोल करताना खूप मजा आली. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की ही सिरियल विनय काका डिरेक्ट करत होता, त्यामुळे त्याच्या हाताखाली खूप शिकायला मिळालं, खूप अनुभव आले चांगले. आणि आमचा सेट म्हणजे एखाद्या कुटुंबासारखा होता. आणि पहिल्या आभाळमायामधले जे काही आर्टिस्ट होते त्यांनी आम्हाला इतकं कॉपरेशन दिलं आहे, एवढी मदत केली आहे त्यांनी आम्हाला की आम्ही सगळे सीन हे खूप रिलॅक्स होऊन करत होतो, खूप रिलॅक्स मूड होता. आणि आभाळमायाच्या यशामागे प्रत्येकाचाच हात आहे. महत्त्वाचं म्हणजे विनय काका, विवेक काका, आम्ही सगळे आर्टिस्ट, आमचे कॅमेरामन, प्रोडक्शन मॅनेजर, ह्या सगळ्यांची मी आभारी आहे. नमस्कार, मी उमेश कामत. मी आभाळमाया मालिकेमध्ये बंटीची भूमिका केली होती. खूप मजा आली ही भूमिका करताना, खूप एन्जॉय केलं. बंटी ही व्यक्तिरेखा रंगवताना जसं कॅमेरासमोर मी एन्जॉय केलं तसंच आम्ही कॅमेऱ्याच्या मागेही खूप एन्जॉय केलं आमची, कारण सगळी आभाळमायाची टीमच धमाल आहे. आणि तुम्ही जो काही उत्साह माझा वाढवलात प्रत्येक वेळेला रस्त्यात भेटून, कधी कुठे, किंवा काही फोन करून, पत्र पाठवून, फार बरं वाटलं. काही त्रुटी कधी कोणी सांगितल्या, काही म्हणजे कॅरेक्टर्सबद्दल, किंवा असं व्हायला पाहिजे, हे छान झालं, ते वाईट झालं, वगैरे वगैरे वगैरे, ह्या तुमच्या प्रतिसादामुळेच, आमच्या युनिटमुळेच कदाचित मी हा प्रामाणिक प्रयत्न करू शकलो. बंटी व्यक्तिरेखा रंगवण्याचा मी प्रयत्न केला. तर तुमच्या उत्साहाबद्दल, तुमच्या प्रतिसादाबद्दल खरंच मनापासून खूप आभार. धन्यवाद. नमस्कार, मी शैला सावंत. आभाळमायामध्ये सुनंदा सोनावणेचं कॅरेक्टर प्ले करते. जेव्हा पहिल्यांदा मला हा रोल सांगण्यात आला तेव्हा तो इतका चांगला असेल असं मला मुळीच वाटलं नव्हतं, इतका मोठा असेल असंही वाटलं नव्हतं मला. सुकन्याकडून पहिल्यांदा तिने मला सांगितलं की कॅमेरा कसा फेस करायचा, लाईट कसा घ्यायचा. आमचे कॅमेरामन अनिल खांडेकर तेही नेहमी मला सांगत असतात लाईट कसा घ्यायचा, जे मला अजूनही जमलेलं नाही आहे. सुकन्या मला वारंवार सांगत असते की सेटवर म्हणजे को आर्टिस्टशी बोलताना किंवा त्यांच्याशी रिॲक्ट होताना तू जेव्हा बोलतेस ते स्टेज आणि स्क्रीन याच्यामध्ये किती फरक आहे हे तिने मला सांगितलं आहे. विनय आपट्यांनी ऑलवेज मला भाषेवर कसं प्रभुत्व असावा, कुठल्या वाक्यावर जोर द्यावा, कसं बोलावं हे त्यांनी सांगितलं. विवेक गोरेबरोबर काम करायला मजा आली. आमचे कॅमेरामन अनिल खांडेकर यांच्याबरोबर काम करायला खरंच खूप मजा आली. आमचे डिरेक्टर, त्यांचे असिस्टंट कॅमेरामन, त्यांचे असिस्टंट टेक्निशियन, स्पॉट्स बॉय, खरंच खूप एक होमली वातावरण असायचं आभाळमायामध्ये आणि खूप धमाल केली. हे दिवस मी खरंच कधी विसरणार नाहीत. कुठे नवीन सेटवर गेल्यावर मी नेहमी इथल्या म्हणजे आभाळमायाच्या सेटची, तिथल्या लोकांची आठवण काढत असते की मी त्यांच्याकडून किती शिकले, किती आम्ही धमाल करतो. आणि खरंच खूप चांगले दिवस होते. थँक्स टू आभाळमाया, टू ऑल ऑफ यू. मन्ना हे कॅरेक्टर मला मिळालं त्याबद्दल खरं तर विनय आपटेंना धन्यवाद द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांनी हा रोल मला दिला म्हणून नाही, तर त्यांनी हा रोल केला नाही म्हणून. कारण खरं तर मन्ना प्रधान हे कॅरेक्टर विनय आपटे करणार होता, पण त्याला खूप प्रचंड जाहिरातींचं काम त्यावेळी आलं आणि तो रोल अगदी अपघाताने माझ्याकडे आला. मला असं वाटतं की मन्ना प्रधान हे कॅरेक्टर माझ्यासाठी आत्तापर्यंतचं लाईफ टाईम कॅरेक्टर आहे, ज्याच्यामध्ये
माझ्या अभिनेता म्हणून बऱ्याचशा क्वालिटीज लोकांच्या समोर आल्या. काही तुम्हाला आवडलं नसेल तर सोडून द्या. पण मला खूप काही करता आलं. मुळात त्याची भाषा वेगळी होती. तो इमोशनल होता, तो करारी होता, तो बरंच काही करायचा, करून घ्यायचा, थोडीशी दादागिरी, गाणं म्हणायचा मन्ना प्रधान. म्हणजे हे सगळं माझ्यात आहे हे मला कुठेतरी दाखवण्याची संधी मिळाली. ही जी आभाळ माया सिरियल आहे ती संपली असं मुळात मला वाटतच नाही. कारण पर्व पहिले संपलं 476 भागानंतर, तेव्हा सुद्धा खूप वाईट वाटलं होतं. आणि नंतर पर्व दुसरे सुरू झालं, ते संपताना सुद्धा खूप वाईट वाटलं की आपण ज्या मोठ्या अविभाज्य फॅमिलीचा भाग आहोत, ती फॅमिली कुठेतरी आता तुटते की काय असं वाटलं. किंबहुना रसिक प्रेक्षकांना जो माझा हा रोल खूप आवडला मन्नाचा, तर ते आता पुढे कुठे होणार नाही. तो मग मन्ना चाललाय, अरे मस्त केला, छान झालं वगैरे असं ऐकायला मिळणार नाही. बोल ना. रेवानीच काय म्हणजे रेवानीच मला दाखवलं. अरे म्हणाली, अरे भूषण ते बघ, ही मुलगी एकटी खडकावर बसली आहे, भरतीची वेळ आहे, तिला भीती कशी वाटत नाही. म्हणून मी जाऊन बघितलं तर मोनी होती. अच्छा अच्छा, बरोबर. काय रे भूषण, एरवी तुला भूषणजी म्हणणारी रेवा तुला अरे तू रे कधीपासून करायला लागली? परवा नाही, काल म्हणजे ते मध्ये. अरे ते नाही, अरे तू रे हा लाजतोय बघ मेला. अर्षद जाऊन चेहरा बघ पोरीसारखा लाल झालाय. अबा काय रे तू भंकस करतो माझ्याशी. बस मी तुझी भंकस नाही करणार तर कोण करणार आहे? पण आबा तुझ्याच मनात म्हणजे होतं ना की काय जे ती आणि म्हणजे मी आणि रेवा की हे कशावरून? बाबा असं काय करतो तूच तर चाव्या मारत होतास. हो शहाणे, मी काय चाव्या मारले रे? तू एकीकडनं रेवाला सांगत होतास की मुलगी बघ एखादी, भूषणचं लग्न करून टाकायचं लवकरात लवकर. आणि मला सांगत होतास कोणी कार्य करताय का बघ, चांगला होत करू. कारण रेवाचे वडील म्हणे काहीतरी तिचं लग्नाचं बोलायला लागले तुझ्याकडे. आणि काय ते तू गाणं म्हणणं गुणगुणायचंस, ते मन्ना की तमन्ना काय. असं काय करतो रे? ओ मेरे दिल से दिल को जोड़ दो, मेरी जान अब छोड़ दो. अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम. नमस्कार, मी विवेक आपटे. जुलै 1998 ते आता जुलै 2003 आभाळमायाशी मी लेखक म्हणून संबंधित आहे. आभाळमायाच्या 700 भागांची पटकथा आणि सुमारे 225 भागांचं लेखन मी केलं आहे. यामध्ये माझे सहलेखक चंद्रकांत मेहेंदळे, अनिल हर्डीकर, शोभा बोंद्रे, गिरीश जोशी, अजितेम जोशी, प्रदीप दीक्षित, संजय मोने या सगळ्यांचं सहकार्य आणि हातभार फार महत्त्वाचा होता आणि आहे. आपल्यापर्यंत पोचलेली आभाळमाया ही आभाळमायाचे लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांच्या सामूहिक परिश्रमांचं फळ आहे. किंबहुना मालिका करणं ही एक सांघिक कला आहे असं मी मानतो. आणि म्हणूनच आपल्याला अशी विनंती करतो की आभाळमायातलं आपल्याला जे आवडलं असेल त्यासाठी माझी पाठ नाही थोपटली तरी चालेल. जर काही आवडलं नसेल तर त्यासाठी रागावू नका, कारण मीही माणूस आहे, माझ्याही यातून एखाद्या वेळेला चूक होऊ शकते, हे मला मान्य आहे. आभाळमायाच्या सगळ्या कलाकार तंत्रज्ञांच्या वतीनं सर्व रसिक प्रेक्षकांचे मी आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी स्मिता सरवदे, आभाळमायातली अक्षता जोशी, नाही चिंगीच. कारण आभाळमाया पर्व 1 मधलं चिंगी हे कॅरेक्टर इतकं पॉप्युलर झालेलं होतं, ते मला करायला मिळतंय हे म्हटल्यावर मला खूपच बरं वाटलं होतं खरंच. पण मी जेव्हा हा रोल करायला घेतला त्यावेळेला हे कॅरेक्टर खूपच बदललेलं होतं. म्हणजे आधीचं कॅरेक्टर जे होतं चिंगीचं ते एकदम बबली, एन्थू मुलगी होती, इररिस्पॉन्सिबल असं एक कॅरेक्टर होतं. आणि ते
आत्ता जेव्हा मी करणार होते तेव्हा त्यांना एक मॅच्युअर, एक IAS झालेली मुलगी पाहिजे होती. त्यामुळे घरात असताना एक वेगळा कॅरेक्टर, एक वेगळी शेड आणि ऑफिसमध्ये IAS म्हणून वावरताना एक वेगळं बेअरिंग, हे दोन्ही शेड्स करताना खूपच मजा आली. डेली सोपमध्ये काय होतं की एक युनिट तुम्हाला आठवड्यातून 2-3 दिवस तरी भेटत असतं. त्यामुळे त्या युनिटचा प्रत्येक माणूस, लाईटमन असो, स्पॉट बॉय असो, डिरेक्टर असो, कॅमेरामन असो, कॅमेरा असिस्टंट असो, तुमचा इतका छान मित्र किंवा मैत्रीण होते की तुम्ही खूप मिस करता जेव्हा ती सिरियल बंद होते. आणि आम्ही खरंच सगळे एकमेकांना खूप मिस करणार आहोत. मॅडम स्वतःला सावरा. मॅडम काय होतं तुम्हाला? मॅडम बोला ना तुम्ही, काय झालं? तुम्ही स्वतःला सावरा मॅडम. काय झालं मॅडम, तुम्हाला तिथे जायला हवं, तिला सावरायला हवं, तिला आधार द्यायला हवा मॅडम. पण मीच मला कोण आधार त्यांच्यासाठी उभं राहावं असं जर परमेश्वरालाच वाटत असेल तर. अगं पण का? कारण तुमच्या जबाबदाऱ्या संपल्यात असं परमेश्वराला जर वाटत नसेल तर. पण हेच पाहायला मला जिवंत ठेवलं असेल का? जोपर्यंत तुमच्या मुलींना तुमची गरज आहे तोपर्यंत तुम्हाला या जगातून उतरण्याचं धाडस त्या परमेश्वराला तरी कसं होईल मॅडम? मॅडम प्लीज स्वतःला सावरा मॅडम, रडू नका प्लीज. नमस्कार. आज आभाळमायाचं दुसरं पर्वही संपलं. आभाळमायाला माझ्या आयुष्यात एक वेगळं स्थान आहे. सुधा जोशीला माझ्या आयुष्यात एक वेगळं स्थान आहे. सुधा जोशी ही माझी मैत्रीण झाली होती, खूप जवळची. तिच्याकडून खूप काही मी शिकले. काय करायचं आणि काय करायचं नाही हे सुद्धा मी सुधाकडनं शिकले. सुधा दिवस रात्र माझ्याबरोबर होती. जवळजवळ 4 वर्षांचा आमचा दोघींचा सहवास. आणि आज अचानक ती मला सोडून गेली. खरं तर अशा भूमिका ह्या फार क्वचित मिळतात एखाद्या कलाकाराला, मागून सुद्धा मिळत नाहीत. पण माझ्याकडे भूमिका चालून आली. लेखक लिहित गेले, दिग्दर्शक त्याला पैलू पाडत गेले, तंत्रज्ञ त्याला रंग देत गेले. मी फक्त एक निमित्त. ही सुद्धा खूप जवळची झाली. प्रत्येक एपिसोड गणित ती माझ्या जवळ यायला लागली. कधीतरी राग यायचा तिचा, कधी तिची दया पण यायची, कधी कीव वाटायची, कधी प्रेम वाटायला लागलं. अशी ही सुधा आज माझ्यापासून खूप दूर निघून गेली. आभाळमायाने नुसतंच मला यश दिलं नाही, तर प्रतिष्ठा, मान, समाजात मान मिळवून दिला, प्रतिष्ठा मिळवून दिली. आभाळमायामुळे मला स्वतःला खूप माणसं मिळाली, जीवाभावाची, जीव लावणारी, जीव देणारी. आमच्या युनिटमधले सगळे तंत्रज्ञ, कलाकार, सहकलाकार सगळेच आम्ही दिवस रात्र एकत्र काम करत होतो. मी कोणाची आई होते, कोणाची बहीण झाले होते, कोणाची मावशी झाले होते, कोणाची काकूसुद्धा झाले होते. आणि हे नातं कुठेतरी इतकं घट्ट आहे की जरी आभाळमाया संपलं असलं तरी आम्ही सतत कुठे ना कुठेतरी भेटत राहू, त्याच आपुलकीनं, त्याच प्रेमानं. आणि आता खरं तर आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे की जेव्हा मी परत सगळे एकत्र येऊ तेव्हा ह्याच्याहून काहीतरी चांगलं तुम्हाला द्यायची जबाबदारी आमच्यावर आहे. तर अशी सुद्धा मला खूप जवळची होती. तुमच्याचमुळे आकांक्षाने इतके धाडसी निर्णय घेतले आणि ते पूर्ण केले. तुमच्याचमुळे अनुष्कावर कितीही प्रसंग आले तरीही ती त्याला धैर्याने तोंड देत गेली. तुमच्याचमुळे अक्षता एवढी मोठी झाली. वाढवली मी तिला, तिची आई नसून सुद्धा. पण तुमच्याचमुळे सगळं घडलं. तुमच्याचमुळे आभाळमायाला एवढं यश मिळालं, प्रेम मिळालं असं मला वाटतं. आम्ही सगळेच जण एक निमित्त होतो. ती वेळ आली होती आणि तुमच्यामुळे तुम्हीच आभाळमाया इतकी यशस्वी केली.
असेच तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम, तुमची आपुलकी आमच्या पाठीशी असू दे. असंच एखादं नवीन पर्व तुमच्यासमोर घेऊन आम्ही उभं राहू. धन्यवाद.